ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। मंत्री बावनकुळे यांनी कुणबी दाखले रद्द केले। मनोज जरांगे पाटील यांच्या थेट वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पहा। नमस्कार मित्रांनो, धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी दाखले रद्द केल्याचा आरोप करत त्यांनी चूक केली आहे ती मान्य करावी असे थेट मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना बोलल्यानंतर यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। पहा नेमकं काय म्हणतात मुख्यमंत्री। राज्यामध्ये म्हणजे आंदोलन होत आहेत किंवा जी जात पडताळणी दिलेली प्रमाणपत्र आहेत ते रद्द करतायत, ते सरकारवरती टीका केली। स्पष्टपणे आपल्याला सांगतो, सरकार संविधानापर्यंत प्रमाणे चालते आणि यापुढेही सरकार संविधानाप्रमाणेच चालेल। सरकार दबावाने चालत नाही आणि नियमबाह्य चालत नाही, मात्र सरकार सगळ्यांचं ऐकून घेतं। सगळ्यांचं ऐकून घेणं ही सरकारची जबाबदारी असते। कोणी चांगल्या शब्दात मांडतं, कोणी वेगळ्या शब्दात मांडतं। कुठल्याही शब्दात कोणी मांडलं पण जर जनहिताचं असेल तर ते ऐकलं जाईल, संविधानात बसणार असेल तर ऐकलं जाईल, संविधानात बसणार नसेल तर ऐकलं जाणार नाही। होणार कधी असं आहे, अगदी स्पष्टपणे तुम्हाला सांगायचं झालं ते काय पहिल्यांदा आहे का, चाललंच आहे। मात्र आमचं लक्ष समाजाकडे आणि मराठा समाजाकरता आमच्या सरकारने जे केलं ते तर कुठल्याही सरकारने केलं नाही। आम्हाला मराठा समाज असो, ओबीसी समाज असो, SC असो, ST असो, BJ असो, NT असो, संविधानाने सगळ्यांची काळजी घ्यायला सांगितलेली आहे। हे सरकार सगळ्यांची काळजी घेईल, सगळ्यांना न्याय देईल। एकाचं ओरबाळून दुसऱ्याला, दुसऱ्याचं ओरबाळून याला असं हे सरकार करणार नाही। सगळ्यांची काळजी आम्ही घेऊ, आजपर्यंत घेतलीच आहे आणि पुढेही आम्ही घेणार। मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील म्हणाले की चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी दाखले रद्द करून चूक केली आहे ती तुम्ही मान्य करावा। एकनाथ शिंदे यांनी ज्याप्रमाणे उदय सामंत यांना सांगून चूक दुरुस्त करण्यास सांगितले होते त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी देखील लक्ष द्यावे। बावनकुळे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केलेला आहे असा आरोप केला। त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया यावर व्यक्त केलेली आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।